तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिवाळ्यासाठी हेअर केअर टिप्स दाखवणार आहे। आता हेअर केअर करताना सगळ्यात आधी ऑइलिंग हे तुम्हाला सर्वच जण सांगत असेल किती इम्पॉर्टंट आहे, पण मी ऑइलिंग थोडंसं हिवाळ्यामध्ये वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे। सगळ्यात आधी मी थोडंसं खोबरेल तेल घेतलं, त्याच्यामध्ये रोजमेरी ऑइल घेतलं। आता रोजमेरी ऑइल जे आहे ना, तर ते तुमच्या केसांच्या मुळांना जर लागलं तर तुमच्या केसांची वाढ होते, तुमचा हेअरफॉल देखील कमी होतो। बाजारामध्ये रोजमेरी इसेन्शियल ऑइल मिळतात। सर इसेन्शियल ऑइल असेल तर ते तुम्हाला मिक्स करून लावायचं आहे कोणत्याही दुसऱ्या ऑइलमध्ये। तर मी कोकोनट ऑइल घेते, त्याच्यामध्ये हे ऑइल टाकते, त्यांना छान मिक्स करते आणि मग माझ्या स्काल्पला लावते। पूर्ण स्काल्पला लावल्यानंतर छान मसाज करते। एखादा मसाजर असेल तर बेस्ट आहे, अदरवाइज तुमचे फिंगर्स छानपैकी तुमच्या फिंगर्सने स्काल्पवर छान मसाज करा, भरपूर वेळ मसाज करा। हिवाळ्यात मी प्रिफर करते की रात्री तेल लावते, म्हणजे रात्रभर माझ्या केसांमध्ये छान मुरतं आणि दुसऱ्या दिवशी धुते केस। उन्हाळा जर असेल तर मी फक्त 1 किंवा 2 तास तेल डोक्यावर ठेवते। त्याच्यानंतर इथे जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्टीमिंग करू शकता। एखादा टॉवेल छान गरम पाण्यात ओला करून बांधा, मायक्रोफायबर टॉवेल असेल तर बेस्ट आहे, किंवा सरळ स्टीमर मिळतात आजकाल बाजारामध्ये, ते घ्या, ते लावा केसांवर आणि बसा अर्धा 1 तास। त्याच्यानंतर हेअर वॉश करताना तुम्हाला कधीही शॅम्पू डायल्यूट करून लावायचा आहे। पाण्यामध्ये घ्या, शॅम्पू टाका आणि छान केस धुवा आणि शॅम्पू फक्त तुमच्या स्काल्पला लावायचा आहे, पूर्ण हेअर लेंथला लावायचा नाही। स्काल्पला लावा, व्यवस्थित त्याला जेंटली त्याला धुवा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे कंडिशनर लावायचं आहे। आता जर तुम्हाला कंडिशनर लावायचं नसेल तर इथे मी आणखीन एक टिप देईल तुम्हाला, तुम्ही एखादा छान हेअर मास्क लावू शकता। आपल्याकडे हा वाला हेअर मास्क आहे लव्ह अँड प्लॅनेट ब्युटीचा आणि हा इतका छान आहे, याचे रिझल्ट्स मला खूप अमेझिंग रिझल्ट्स मिळालेले आहेत। सो जर कधी कंडिशनर लावायचंच नसेल आणि तुम्हाला वेळ असेल थोडासा, तर तुमच्या हेअर लेंथला पूर्ण हा वाला मास्क लावा, थोडासा वरती पण लावला तरी चालेल। याला थोडा वेळ ठेवा, पूर्ण अंघोळ करून घ्या, तोपर्यंत याला छान ठेवा। तसं बघायला गेलं तर याला अर्धा तास तरी केसांवर ठेवायला पाहिजे, पण जर तुम्हाला तितका वेळ नसेल तर मी कधी कधी अशी करते की कंडिशनरच्या ऐवजी मी हे लावते पूर्ण केसांना आणि थांबते आणि पूर्ण अंघोळ करते आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करते। तर त्याच्यातच मला इतके अमेझिंग रिझल्ट्स मिळालेले आहेत ना, इतके स्मूथ केस होतात याने। आणि हा हायली रेटेड होता नायकावर, त्याच्यामुळे मी हा घेतला होता, पण खरंच हा वर्थ आहे। सो नायका सेल वगैरे जेव्हा सुरू असतो तेव्हा मी हे प्रॉडक्ट घेऊन ठेवते। तर हेअर मास्क मी तुम्हाला आवर्जून सांगेल हिवाळ्यामध्ये नक्की वापरा। आणि जर हेअर मास्क नसेल लावायचा तर ॲटलिस्ट कंडिशनर तुमच्या हेअर लेंथला लावा, 1 मिनिट थांबा आणि हेअर वॉश करून घ्या। त्याच्यानंतर हेअर तुमचे धुवून झाल्यानंतर जर जमत असेल तर मायक्रोफायबर टॉवेल वापरा, त्याने जे आहे तुमचं हेअर ब्रेकेज वगैरे कमी होतं। आणि आणखीन एक गोष्ट जी हेअरसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल ते म्हणजे वुडन कोंब तुम्ही वापरू शकता। एकदमच ओले केस असेल तेव्हा जास्त कोम्बिंग करू नका, विंचरू नका, थोडेसे केस वाळल्यानंतरच विंचरा। त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे का की आजकाल बाजारामध्ये हेअर सिरम येतात, हेअर ग्रोथ सिरम असतात ते। पिलग्रिमचं जे आहे हे एक हेअर ग्रोथ सिरम आहे, याच्यामध्ये रेडेन्सिल आणि ॲनागेन आहे। तर हे जे आहे तुमच्या हेअर ग्रोथसाठी, हेअरफॉल कमी होण्यासाठी खूप हेल्पफुल असतात इन्ग्रेडियंट्स, आणि हे तुम्ही अंघोळ झाल्यावर देखील तुमच्या स्काल्पला लावू शकता। कारण की जेव्हा, आणि हे म्हणजे याच्यामध्ये ऑइल नसतं, त्याच्यामुळे तुमची अंघोळ झाल्यानंतर तुमचं स्काल्प क्लीन झाल्यानंतर, केस वाळल्यानंतर देखील हे लावू शकता। सो कधी कधी मी पूर्ण केस वाळल्यानंतर हे छान लावून घेते केसांना। त्याच्यानंतर लिव्ह इन कंडिशनर असतात किंवा नॉर्मल हेअर सिरम असतात जे तुमच्या हेअर लेंथला खूप सॉफ्ट आणि स्मूथ ठेवायला हेल्प करतात। तर लॉरियलचं हे जे हेअर सिरम आहे हे मी वापरते। केस थोडेसे ड्राय झाले की हे सिरम पूर्ण हेअर लेंथला लावायचे, आणि जर तुम्हाला हेअर ग्रोथसाठी कोणतं सिरम वापरायचं आहे तर ते लावायचं, दॅट्स इट। त्याच्यानंतर केस छान विंचरून घ्यायचे, एकदम सॉफ्ट स्मूथ केस तुम्हाला इथे मिळालेले असते। आणि हे जे आहे एक टाईप ऑफ हेअर स्पाच आहे, तर हा हेअर स्पा तुमचा इतकं छान पद्धतीने घरीच होऊन जातो। मला असं वाटतं वीकमधनं इतकं पॅम्परिंग तुम्ही तुमच्या केसांसाठी नक्कीच करू शकता। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला कोकोनट ऑइल वगैरे हिवाळ्यात वापरायची इच्छा नसेल तर लाईट सिरम किंवा लाईट ऑइल देखील येतात केसांना लावायला, ते देखील तुम्ही वापरू शकता। ॲडिशनल टिप्समध्ये जर सांगायला गेलं तर तुम्ही लाकडाचा कंगवा वापरा। त्याच्यानंतर जे तुमचं पिलो कवर, उशीचे कवर असतात ते सिल्कवाले वापरा, त्याच्याने हेअर ब्रेकेज खूप कमी होतं। आणि जर हेअर ग्रोथ हवी असेल तर बॅक कोमिंग म्हणजे पूर्ण केस खाली टाकून मग विंचरा, त्याच्याने हेअर ग्रोथ देखील होते। सो अशा काही टिप्स आहेत, यात ॲडिशनल टिप्स आहेत, बट मी जे याच्या आधी सांगितलं की सिरम वापरणं, हेअर मास्क लावणं, ह्या हिवाळ्यासाठी खूप उपयुक्त अशा टिप्स आहेत। व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर खूप महत्त्वाची टिप मी तुम्हाला इथे देते। इथे मी एक हेअरसाठी ड्रिंक बनवते, त्याच्यामध्ये असतो आवळा, कढीपत्ता आणि थोडंसं अद्रक। तो क्वांटिटी तुम्ही बघितली आहे, याचा ज्यूस बनवून घ्यायचा मिक्सरमध्ये आणि तो प्यायचा रेग्युलरली, तर त्याने तुमचे हेअर खूप छान होतात आणि हेअरफॉल देखील कमी होतो। दुसरी टिप म्हणजे रात्री झोपताना लूज अशी वेणी घाला, याच्याने हेअर ब्रेकेज कमी होतं। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि मला असं वाटतं की व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, सबस्क्राईब नसेल केलं तर करायचं आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।